नमस्कार. सरकारी काम म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? फायलींचे ढिगारे, लांबसे लांब रांगा, बरोबर ना? पण आता हे चित्र खूप वेगाने बदलतंय आणि या बदलामागची ताकद आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच एआय. चला तर मग बघूया की प्रशासनामध्ये एआय नेमकं काय आणि कसं काम करतंय. तर हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की एआय सरकारी कामांमध्ये नक्की काय बदल घडवते. आणि याचं उत्तर न कोणत्या पुस्तकात नाहीये, तर ते आपल्या आजूबाजूला दिसतंय. आरोग्य, शेती आणि हो, आपल्या शहरांच्या रस्त्यांवर सुद्धा. चला काही खरीखुरी उदाहरणं पाहूया. या संपूर्ण बदलाच्या मुळाशी एकच सोपी कल्पना आहे: डेटाचा वापर करून चांगले आणि वेगवान निर्णय घेणे. मग ते आरोग्यासारखं अत्यंत नाजूक क्षेत्र असो किंवा रोजची डोकेदुखी बनलेली वाहतूक कोंडी, एआय प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला अधिक स्मार्ट बनवण्यासाठी मदत करत आहे. चला सुरुवात करूया दोन अत्यंत मूलभूत क्षेत्रांपासून. एक म्हणजे आरोग्य आणि दुसरं म्हणजे शेती. याच दोन गोष्टींवर आपलं आयुष्य आणि देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आणि तुम्हाला सांगतो, इथे एआय एक मोठी क्रांतीच घडवून आणत आहे. आरोग्य क्षेत्रात तर एआयमुळे डॉक्टरांना जणू एक सुपर पॉवरच मिळाली आहे. विचार करा, एक्स-रे किंवा MRI स्कॅनमधल्या अशा गोष्टी ज्या साध्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाहीत, त्या एआय अचूकपणे शोधून काढू शकतो. इतकंच नाही तर प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार एक वेगळी खास ट्रीटमेंट प्लॅन बनवता येते. आणि सगळ्यात भारी म्हणजे भविष्यात येणाऱ्या साथीच्या रोगांचा इशारासुद्धा एआय आपल्याला आधीच देऊ शकतो. आणि हे सगळं काही फक्त हवेतल्या गप्पा नाहीयेत. आपल्या भारतात नीती आयोग कॅन्सरच्या निदानासाठी खूप मोठा डेटा बँक तयार करत आहे. म्हणजे लाखो इमेजेस आणि रिपोर्ट्स वापरून एआयला ट्रेनिंग दिलं जाईल. याचा फायदा काय? तर अगदी छोट्यातल्या छोट्या गावात सुद्धा कॅन्सरचं निदान लवकर आणि अचूकपणे करणं शक्य होईल. हा खरंच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे. आता आरोग्यानंतर वळूया शेतीकडे. कल्पना करा, शेतकऱ्याच्या मोबाईलमधलं एक ॲप पिकाचा फोटो काढला की ते लगेच सांगतं की पिकावर कोणती कीड पडलीय आणि त्यावर उपाय काय करायचा. इतकंच नाही तर हवामानाचा अंदाज घेऊन पिकाचं संभाव्य नुकसान कसं टाळता येईल यासाठी एआय मदत करत आहे. म्हणजे तंत्रज्ञान आता थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोचलंय. हो, खरं तर सरकारने यासाठी कृषी एआय प्लॅटफॉर्म आणि राष्ट्रीय कीड सर्वेक्षण प्रणाली यांसारखे उपक्रम सुरूसुद्धा केले आहेत. यांच्यामार्फत देशभरातल्या शेतकऱ्यांना डेटाच्या आधारावर योग्य आणि वेळेवर मदत पोहोचवली जात आहे. तर आपण गाव आणि शेतीबद्दल बोललो. आता येऊया शहरांकडे. इथल्या समस्या जरा वेगळ्या आणि जास्त गुंतागुंतीच्या आहेत. चला बघूया, शहरांना स्मार्ट बनवण्यासाठी एआय नेमकं काय करतोय. शहरात राहणाऱ्या प्रत्येकाचा एक कॉमन शत्रू आहे, ट्रॅफिक जॅम. पण आता ह्या शत्रूशी लढायला एआय मदत करत आहे. शहरातले सिग्नल आता फक्त टायमरवर चालत नाहीत, तर रस्त्यावरची गर्दी पाहून ते स्वतःला ॲडजस्ट करतात. कोणत्या रस्त्यावर जॅम आहे हे आपल्याला आधीच कळतं, ज्यामुळे आपला वेळ आणि पेट्रोल दोन्ही वाचतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बंगळूरमधला अस्त्रम प्रकल्प. इथे फक्त ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही होत, तर एआयच्या मदतीने शहरातल्या वाहतुकीच्या पॅटर्नचा सखोल अभ्यास करून भविष्यासाठी नियोजन केलं जातंय. म्हणजे आजची समस्या तर सुटतेच, पण उद्याची समस्या निर्माणच होऊ नये यासाठी प्रयत्न केला जातोय. आणि वाहतुकीच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर एआय संपूर्ण शहराचं कामकाजच बदलत आहे. कचरा उचलण्यापासून ते पाणीपुरवठ्याच्या नियोजनापर्यंत प्रत्येक गोष्ट अधिक प्रभावीपणे होतीये. आपलं घर थेट शहराच्या नेटवर्कशी जोडलं जातंय. हीच तर स्मार्ट सिटीची खरी ओळख आहे. मग प्रश्न येतो की ह्या सगळ्या स्मार्ट शहराला कंट्रोल कोण करतं? तर शहराचा मेंदू, म्हणजेच एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर्स. आणि या मेंदूला चालवणारी मुख्य शक्ती आहे एआय. शहरातील हजारो कॅमेरे, सेन्सर्स या सगळ्यांकडून येणारी माहिती इथे एका ठिकाणी जमा होते आणि त्यावर आधारित निर्णय घेतले जातात. चला आता अशा काही क्षेत्रांबद्दल बोलूया जी थेट आपल्या नागरी हक्कांशी आणि सुरक्षेशी जोडलेली आहेत. शिक्षण, न्याय आणि आपत्कालीन सेवा. शिक्षण क्षेत्रात एआयमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणं शक्य झालंय. म्हणजे हुशार विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार अधिक आव्हानात्मक अभ्यासक्रम देता येतो आणि ज्याला मदतीची गरज आहे त्याला विशेष मदत पुरवता येते. इतकंच नाही तर एखादा विद्यार्थी शाळा सोडण्याच्या मार्गावर आहे का हे सुद्धा एआय आधीच ओळखून धोक्याचा इशारा देऊ शकतो. पण तंत्रज्ञान बदललं तर माणसांनी सुद्धा बदलला हवं, नाही का? यासाठीच सोअर नावाचा एक विशेष कार्यक्रम आहे जो लोकांना
AIच्या या नवीन जगात यशस्वी होण्यासाठी लागणारी कौशल्य शिकवतोय. कारण शेवटी तंत्रज्ञान हे माणसांसाठीच आहे. आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल तारीख पे तारीख हा संवाद आपण नेहमीच ऐकतो. पण AI हे चित्र बदलू शकतं. कोर्टातल्या लाखो केसेसचं व्यवस्थापन करणं, सुनावणीसाठी योग्य वेळ ठरवणं, ही सगळी कामं AIमुळे खूप वेगाने होऊ शकतात. याचा थेट परिणाम म्हणजे न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होऊ शकते. आणि हो, हे प्रत्यक्षात घडायला सुरुवातसुद्धा झाली आहे. ई-कोर्ट्स प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात न्यायालयांना अधिक आधुनिक बनवण्यासाठी थेट AI तंत्रज्ञानाचाच वापर केला जाणार आहे. जेव्हा पूर किंवा भूकंपासारखं मोठं संकट येतं, तेव्हा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. अशा वेळी AI एखाद्या देवदूतासारखं काम करू शकतो. धोक्याची सूचना आधीच देणं, संकटात अडकलेल्या लोकांपर्यंत मदत पोचवण्यासाठी योग्य मार्ग शोधणं, या सगळ्या गोष्टींमध्ये AIचा वेग आणि अचूकता अनेकांचे प्राण वाचवू शकते. उदाहरणार्थ, C.ने एक आपत्कालीन चॅटबॉट बनवला आहे. म्हणजे हा एक असा रोबोट आहे ज्याच्याशी आपण मेसेजवर बोलू शकतो. संकटाच्या वेळी मदत कुठे मिळेल किंवा सुरक्षित जागा कोणती, अशा प्रश्नांची उत्तरं तो आपल्याला त्वरित देतो. तर मग शेतीपासून न्यायालयापर्यंत आणि शहरांपासून शाळांपर्यंत आपण पाहिलं की AI प्रशासनाच्या प्रत्येक भागाला कसा स्पर्श करतोय. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? याच गोष्टीला आपण स्मार्ट प्रशासन म्हणू शकतो. म्हणजे असं प्रशासन जे अंदाजावर नाही तर ठोस डेटावर चालतं, जे अधिक कार्यक्षम आहे, अधिक अचूक आहे आणि नागरिकांना चांगल्यात चांगली सेवा देतं. हेच AIचं खरं सामर्थ्य आहे. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, जसजसं सरकार आपल्याबद्दलचा अधिकाधिक डेटा वापरायला लागेल तसतशी आपल्या खाजगी आयुष्याची म्हणजेच प्रायव्हसीची आणि आपल्या डेटाच्या सुरक्षेची कोणती नवीन आव्हानं आपल्यासमोर उभी राहतील, यावर विचार करायला हवा.